नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, तृप्ती डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। आज दिवाळी, तर सगळ्यात आधी दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आजचा व्हिडिओ जरा खास आहे, म्हणजे थोडासा आगळा वेगळा आहे। तर त्याचं कारण असं आहे की आम्ही ज्या दूध संकलन केंद्रामध्ये दूध घालतो, म्हणजे त्याचं दूध संकलन केंद्राचं नाव आहे सप्तशृंगी दूध संकलन केंद्र। तर या दूध संकलन केंद्राने आगळा वेगळा उपक्रम गाजवलेला आहे। तर तो जो उपक्रम आहे तो मला तरी नाही वाटत महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत कुणी राबवलेला असेल। तर तो उपक्रम काय आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा। शेतकरी बंधू आणि भगिनींनो, व्हिडिओची सुरुवात बघून तुम्हाला उत्सुकता वाटली असेल की नेमका हा आगळा वेगळा उपक्रम आहे तरी काय। तर या उपक्रमाविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते। तर हा जो उपक्रम आहे हा संदर्भात त्यांनी राबवलेला आहे। कारण प्रत्येक ठिकाणी दूध डेअरीमध्ये नेहमीच पुरुषांना प्राधान्य दिलं जातं, परंतु आपण सर्वजण नेहमी ही गोष्ट विसरतो की ज्यावेळेस तुम्ही दुग्ध व्यवसाय करत आहात तर जितका पुरुषाचा त्याच्यामध्ये भाग असतो त्यांच्याच खांद्याला खांदा लावून काम करणारी स्त्री आपण नेहमीच विसरतो। तर त्या स्त्रीच्या कामाला या ठिकाणी प्राधान्य देण्याचं काम दूध संचालक केंद्राचे जे आपले संचालक आहेत त्यांनी केलेलं आहे। तर नेमकं ते काय आहे हे याची माहिती आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। तर चला आपण त्यांच्याशी चर्चा करूया। नमस्कार दादा। नमस्कार। तुमचा परिचय आपल्या शेतकरी बंधूंना सांगा आणि त्याचबरोबर आजचा आगळा वेगळा उपक्रम काय आहे तेही थोडक्यामध्ये सांगा। माझे नाव बाळासाहेब पांडुरंग बदक, राहणार निमगाव जाळी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर। गेल्या 5 वर्षापासून आम्ही सप्तशृंगी डेअरी दूध संकलन केंद्र संदीप डेंगळे यांना दूध पुरवठा करतो। त्यांनी वेळोवेळी आम्हाला सहकार्य करून जास्तीत जास्त भाव कसा मिळवून देता येईल त्याच्याकडे लक्ष देऊन दिवाळीनिमित्त रिबीट आणि भेटवस्तूचे वाटप केलेले आहे दरवर्षी। याही वर्षी खास महिलांसाठी पैठणी मिठाईचे वाटप केले आहे दिवाळीनिमित्त। तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, दादांनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे ते सप्तशृंगी दूध डेअरी या दूध संकलन केंद्राला दूध पुरवठा करत असतात। तर या डेअरीचे जे संचालक आहेत त्यांच्याशी आपण आता संवाद साधणार आहोत। नमस्कार दादा। नमस्कार। आपल्या शेतकरी बंधूंना तुमचा परिचय सांगा आणि त्याचबरोबर तुम्ही यावर्षी जी योजना राबवली आहे महिलांना पैठणी देण्याची, तर ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली? नमस्कार, माझं नाव संदीप डेंगळे। तर मी गेल्या 5 वर्ष सप्तशृंगी नावानं दूध संकलन करीत आहे। तर दरवर्षी आम्ही वेगवेगळे दिवाळीला हे देतो, भेटवस्तू देतो। तर त्याबरोबर रेबीट आधी महिलांना काय द्यावं असं यावर्षी सुचलं आम्हाला। तर महिलांचं योगदान जादा आहे या धंद्यात, तर त्यानुसार आम्हाला महिलांना काहीतरी द्यावा या हिशोबाने आम्ही पैठणीची निवड केली। तर त्या हिशोबाने आज आम्ही पैठणी अधिक दिवाळी बोनस 1 रुपया असा देण्याचे हे केले। तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी दादांनी आजचा जो उपक्रम त्यांनी राबवलेला आहे तर तो त्यांनी महिलांसाठी पैठणी या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतलेला आहे। तर दादा त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार। कारण सहसा दूध व्यवसाय जो म्हटलं तर प्रत्येकाला पुरुषाचं कर्तव्य त्या ठिकाणी दिसून येतं की पुरुषच फक्त चारा आणतायत, दूध काढतायत, पण त्यांच्या बरोबरीने त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी स्त्री आपण नेहमीच विसरतो। तर त्या स्त्रीचा आदर, तिचा मान सन्मान मिळवून देण्याचं काम या ठिकाणी संदीप दादांनी केलेलं आहे। तर सर्व महिलांतर्फे मी दादांचे सगळ्यात आधी आभार मानते की तुम्ही आमच्या कष्टाला जे आहे ते जाणलं की आम्ही देखील पुरुषांचं जेवढं काम आहे तेवढंच आमचंही त्यांच्या बरोबरीने त्या ठिकाणी काम असतं। तर त्याबद्दल खरंच तुमचे आभार की तुम्ही या ठिकाणी महिलांना त्यांचा मान सन्मान या ठिकाणी मिळवून दिलेला आहे। आणि त्याचबरोबर रिपीट अनामत तर प्रत्येक डेअरी या ठिकाणी देतच असते, पण दादांनी एक आगळा वेगळा उपक्रम आणि आदर्श आपल्या पुढे ठेवलेला आहे की त्यांनी सणाच्या निमित्ताने का होईना पण महिलेला तिचा मान सन्मान मिळवून दिलेला आहे। तर मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये अजून तरी असं कुठल्या डेअरीने केलेलं नसेल। जर केलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्या गावामध्ये असं काही आगळा वेगळा उपक्रम राबवलेला आहे का। तर या ठिकाणी मला असं वाटत होतं की महिलांनी पण या ठिकाणी यायला पाहिजे होतं, त्यांचा मान सन्मान जो आहे तो त्यांनाच दिला असता तर खूप छान वाटलं असतं। परंतु आज जो आहे दिवाळीचा सण आहे आणि प्रत्येकाच्या घरी सणाची जी आहे ती तयारी चालू आहे। तर दुधाचा जो टायमिंग असतो तो सकाळी सकाळी असतो आणि सकाळी सकाळी महिलांच्या पाठीमागे भरपूर अशी गडबड असते। तर त्यामुळे महिला या ठिकाणी येऊ शकलेल्या नाहीयेत, पण काही हरकत नाही। त्यांचा मान त्यांना दिल्याबद्दल तुमचे खरोखर मनापासून खूप खूप आभार।
तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आजचा आगळा वेगळा उपक्रम तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर लाईक, कमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.